चला दोन्ही टीमचे 12th मॅन आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा आणि 12th मॅन कडे देखील व्हाईट ट्रॅक आणि जी ऑर्गनायझरने टी शर्ट दिली ती आणि शूज असणं गरजेचं आहे. श्री 11चा आहे, जॅक 11. सॉरी अमन तुमचा 12वा पाठवा लवकर. आघाडीला आपण पाहतोय आरसी चिंतामणी कल्याण संघाकडून स्ट्रायकिंग एंड वरती गौतम, नॉन स्ट्रायकिंग वरती आकाश. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय गोलंदाज करण. आरसी चिंतामणी कल्याण 12th मॅन पाठवून द्या. जर बॉल पडला तर 2 धावांची पेनल्टी मिळेल. टी शर्ट व्हाईट ट्रॅक देखील कंपल्सरी आहे. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टी शर्ट ट्रॅक शूज कारण की इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आहे हा समजून घ्या. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आहे, जो 12th मॅन असेल तोच इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये आतमध्ये येऊ शकतो. तर आपण मात्र नवीन सामन्याकडे, जिथे मात्र दोन संघ एकमेकांच्या समोर चांगले प्रश्न उत्तर आपल्याला पाहायला मिळतात. कारण की स्ट्रायकिंग एंड वरती गौतम शर्मा GS, नॉन स्ट्रायकिंग वरती आकाश, गोलंदाजीसाठी करण. टाइम इज ऑन, मॅच इज ऑन. अंपायरचा ग्रीन सिग्नल. करण निघालाय राउंड द विकेटने. पहिलाच बॉल चांगला फटका, डॉट बॉल. फटका चांगला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पहिला डॉट. व इथे मात्र प्रचंड वेगाने फेकलेला बॉल, सिग्नल नो बॉलचा आला. नो बॉलचा सिग्नल, एक्स्ट्रा रन. खातं खुललंय आरसी चिंतामणी कल्याण संघाचं, पण गौतमचं खातं खुलणं अजूनही बाकी आहे. एक चेंडू धाव संख्यावरती आपण जर पाहिली तर एक. प्रचंड वेगाने फेकलेला बॉल, टापचा फटका. दोन्ही खेळाडू एकाच एंड वरती. विकेटची शक्यता, विकेट मिळेल. एक वरती पहिला धक्का लागेल आरसी चिंतामणी कल्याण संघाला. गौतमचं खातंही खुललं नाही. शून्यावरती बाद. गौतम बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतो साई. या मैदानाचा अनुभव प्रचंड आहे. साईकडे या क्रीडांगणावरती अनेक साऱ्या स्पर्धा खेळत असतो, पण आता मात्र तितकंच कठीण प्रश्न समोर. करण, ज्याने मात्र अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना आपल्या नावाची छाप सोडली आहे.
तसा प्रताप सर्वांनी पाहिलाय. तोच कारण बॉलिंग मार्कवरती रनआउटची विकेट मिळाली. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. धावसंख्या धावफलकावरती 1, ती देखील एक्स्ट्राची आहे. अर्थातच 3 बॅटर आतापर्यंत पाहिलेत, पण 3 बॅटर पैकी खातं अजूनही कोणत्या बॅटरचं खुललं नाहीये. साई बघूयात पहिल्या बॉलवरती काय करतो, कारण की 9 सेकंडवरती आकाश सर फक्त खेळ पाहत राहिला. 2 चेंडूंचा तर झालेत. 1 धाव धावफलकावरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आता मात्र आपण पाहतो उजव्या हाताचा फलंदाज आहे, तर त्याच्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. किरण शिंदे अगदी गोलंदाजाच्या डावा बाजूला, गोलंदाजाच्या अगदी शेजारी एक मेसेज दिलाय किरणने. बघूयात करण तो कशा प्रकारे इम्प्लिमेंट करतोय. करणचा पुढचा बॉल रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न, टॉपेज फलंदाज इथे मात्र बाद होईल. मिळाली विकेट. बॅक टू बॅक 2 झटके लागतात आरजी चिंतामणी कल्याण संघाला. धावसंख्या धावफलकावरती 1 आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. 16 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकणं अनिवार्य आहे. त्यामुळे रिक्वेस्ट करतो थोडं फास्ट खेळा. करण तयार. स्ट्रायकिंग वरती शैलेश. ओ इथे मात्र वेगाने फेकलेला बॉल, सिग्नल वाईड बॉलचा एक्स्ट्रा रन्स. आतापर्यंत जितक्या झाल्यात त्या एक्स्ट्राच्यात मिळाल्यात. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आले. 2 फलंदाज शून्यावरती बाद झालेत. धावसंख्या धावफलकावरती 2 विकेट देखील 2 चेंडू झालेत आतापर्यंत 3. इथं मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न, तितकीच चांगले फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती 3. गोलंदाज करण चांगली गोलंदाजी करतो. अगदी पकडून गोलंदाजी केली जाते. विचार करतो आणि विचार केल्यानंतर जो बॉल तो पास करतो अगदी योग्य टप्प्यावरती.
इथे मात्र आधीच ठरवलं होतं की स्मृशेट खेळायचं आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 20. 20 धावा धावफलकावरती 20. इथे मात्र आधीच ठरवलं होतं की फायनल लेगला टार्गेट करायचं आहे. गोलंदाज मात्र एक पाऊल पुढेच राहतो. आधीच ठरवलं जात आहे करणच्या अगेन्स्ट कोणता स्ट्रोक खेळायचा आहे. गेटवरती कोणी गाड्या पार्क करू नका. मोठ्या गाड्यांना कोणताही अडथळा होऊ नये याची काळजी घ्या. ओ इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. मागचे 2 डॉट बॉल आणि तोच प्रेशर डोक्यावरती आणि हा प्रेशर मध्ये विकेट फेकलाय. नितेश माघारी परततोय आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय. नवीन फलंदाज सुनील. सुनील फुलोरे मैदानामध्ये आला आणि सलग 3 चौकार जर सुनीलने मारले तर सूरज मात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवरती किरण शिंदे. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज यश 7व्या क्रमांकावरती आला. 7 आणि 8 ची ही जोडी थोडी वाट लावण्याचा प्रयत्न करतील, कारण की प्रयत्न करणं गरजेचं आहे. समोर श्री11 दिवा डोंबिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला खूप चर्चेत आहे खुल्या गटामध्ये श्री11 दिवा डोंबिवली संघ. अंडरम क्रिकेटचा वर्ल्ड कप देखील यांच्याच नावावरती राहिला. ओ इथे मात्र पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकला, खांद्याला स्पर्श झालाय. हे फलंदाजाने कबूल देखील केलं आणि आलाय तो डॉट. 4थ्या षटकाची सुरुवात डॉट बॉल नाही किरण शिंदेने केली आहे. ओ इथे मात्र अधिक वेगाने फेकलेला बॉल, सिग्नल वाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स. आणि बॉलिंग टीमने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. पंचांनी सिग्नल दिला वाईट बॉल. इथे मात्र येतो तो डॉट बॉल. शिंदेने रिव्ह्यू घेतला, सक्सेसफुल देखील होतं. रिव्ह्यू रिटेन. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 21. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा सिग्नल नो बॉल. जर चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता तर डेफिनेटली 4 धावा होत्या. आणि नो बॉल वरती जर षटकार गेला तर फलंदाज देखील बाद नाही घ्या. इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. मिसफील्ड झाली आहे. एक धावीतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23. धावसंख्या धावफलकावरती 23. 3 चेंडू आतापर्यंत झालेत.
स्ट्राईक वरती सुनील. एक वेगळा पॅटर्न आहे सुनीलचा खेळण्याचा. अनेक वर्ष क्रिकेट खेळत आला. सिमेंटच्या खेळपट्टीवरती त्याचे स्ट्रोक्स देखील तितकेच प्रभावशाली ठरतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आलाय तो डॉट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23-23. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विकेटचा पद. विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो अजय. ओ इथे मात्र क्लीन बोल्ड. मागच्या बॉलवरती स्वतःची विकेट सेफ केली आणि या बॉलवरती मिळाली ती विकेट. परफेक्ट 16 मिनिटांमध्ये 4 षटकं देखील कंप्लीट झाले. त्यामुळे 15 मिनिटं 30 सेकंदांमध्ये 4 षटकं कंप्लीट केली आहे. असं वाटत होतं की 16 मिनिटांचा अवधी कंप्लीट होईल, पण किरणने चांगली गोलंदाजी केली. फटाफट मात्र पुढचे बॉल्स रिलीज केले आणि थोडं प्रेशरमध्ये आहे इथे. आपण जर पाहिलं तर आरजी चिंतामणी कल्याण संघ. तर चला यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे डेव्हिल 11 जॉर्ज विपक्ष नवनाथ 11 मुलुंड. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल तर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. गोलंदाजी मार्क वरती घनश्याम. हो इथे मात्र अजून एक विकेट. शेवटची जोडी आता मात्र मैदानामध्ये खेळेल. नवीन फलंदाजित्व शेवटच्या क्रमांकावरती कुणाल. 23 धावा धावफलकावरती आहेत. घनश्याम शिंदेचा वापर केला. जीनियस गोलंदाज, स्मार्ट गोलंदाज. आतापर्यंत अनेक विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती आहेत. क्रिकेटच्या खेळाने या खेळाडूला देखील खूप प्रसिद्धी दिली आहे आणि खेळाच्या जोरावरती आपण पाहिलं तर ट्रॉफींचा श्रीमंतीपणा या खेळाडूकडे. 23 धावा धावफलकावरती घनश्याम शिंदे बॉलिंग मार्कवर. पुढचा बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला, विकेट मिळाली. अजून एक षटका लागत असताना ऑल आउट झालाय संघ. सेकंड स्लॉट आणि त्या स्लॉट मध्ये हा सुपर हॉट खेळ पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये 2 संघ 4 संघांना खेळताना पाहिलं. पहिल्या डावामध्ये देखील एक संघ ऑल आउट झाला आणि या डावामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना आरजी चिंतामणी कल्याण संघ हा ऑल आउट होतोय.
23 धावांचं लक्ष आहे, 23चं टार्गेट आहे. 23 धावा इथून मात्र करायच्यात. 30 चेंडू आणि 23 धावा. 23चं टार्गेट आहे. माफक लक्ष वाटतं, पण खुल्या गटातील मॅचेस मध्ये कोणतंच लक्ष माफक नसतं. कोणते स्कोर इझी नाही आहे. डेव्हिल 11 जॉर्ज आणि नवनाथ 11 मुलुंड. ओमकार जोशी यांना मी विनंती करतोय, दहाच्या शुभ अवस्थेस आपण टॉस करणार आहोत. तर ओमकार आपण या, ताबडतोब या. सर ड्रेस कोड लवकर आपण कॅरी करा आणि लगेचच टॉस साठी या. पण येत्या 30-31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला 3 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय रागाई क्रिकेट क्लब आयोजित जय रागाई क्रियांस 11 चषक. ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला स्टेशन वाईज संघांचा देखील पूल पाहायला मिळतोय आणि खुल्या गटातील संघांचा देखील पूल पाहायला मिळतोय. 8 संघांना प्रवेश दिलाय खुल्या गटातील. त्यांची प्रवेश फी आहे 8,000 आणि स्टेशन वाईज संघांचा प्रवेश आहे 8,000. म्हणजे 16 संघ आपल्याला खुल्या गटातील पाहायला मिळतील. आणि प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 77,777. द्वितीय पारितोषिक 44,444. तृतीय पारितोषिक 22,222 आणि चतुर्थ पारितोषिक 22,222. लाख मोलाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर या स्पर्धेमध्ये इच्छुक स्पर्धकांनी आवर्जून उपस्थिती नोंदवा. संपर्क आपण करू शकता. आपल्या स्क्रीनवरती देखील हा फॉर्म आहे आणि याच क्रीडांगणावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. बादशाह मैदान, डोंबिवली पश्चिम, अर्थातच हेच क्रीडांगण. आणि मालिकावीरसाठी टीव्ही देखील आहे. म्हणजे खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आणि कूलर, त्यासोबत उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर आणि शूज आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज आणि वॉच. आणि प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच. आणि नक्कीच फायनल डेला लाईव्ह ऑर्केस्ट्रा असेल. लाटच्या दिवशी गौतमी पाटील सुद्धा येणार आहे. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होते. यस, इच्छुक स्पर्धकांनी जरूर संपर्क साधा. जयेंद्र म्हात्रे किंवा मयुरेश म्हात्रेशी संपर्क साधू शकता. कारण की लाख मोलाची स्पर्धा, जवळजवळ 2 लाखाहून जास्त पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला फॉर्म जास्त आणि अनाऊन्स होतो, लगेच इंट्राफुल होतात. ग्रामीण क्रिकेटमध्ये तर तसंच पाहायला मिळतं. मासे स्ट्राईप करेपर्यंत एंट्री फुल. इथं मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. धाव मिळतात 4. ऋतिक आणि अरुण आघाडीची जोडी आपण पाहतोय. अरुणच्या बॅटमधून चौकार आला. तर या डेव्हिल 11 जॉर्ज आणि नवनाथ 11 मुलुंड. चला लवकर टॉस या. चला दोन्ही कॅप्टन्स या मित्रांनो, या लवकर. ओ इथे मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झालाय. विकेट मिळाली. पहिला झटका लागला. ऋतिक 0वरती बाद होतो. 7 वरती पहिला धक्का. टीम श्री 11 दिवा डोंबिवली संघाला.
स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. सिग्नल नो बॉलचा आलाय. नो प्लस 1 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 9 धावा झाल्यात. गोलंदाज योगेश बॉलिंग मार्क वरती. योगेशचा पुढचा बॉल टॅपचा फटका सरळ स्ट्राईट स्क्रीनला धडक मारणारा. धावा 4 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे 13. सध्याच्या घडीला कोणत्या फलंदाजाचा क्रम कितवा आहे हे सांगणं फार कठीण आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये खूप जणांनी खूप यंगस्टर चांगले खेळायला लागलेत आणि त्यामुळे सुरुवातीला ज्यांना आपण टॉप ऑर्डरमध्ये पाहायचो ते मात्र थोडेसे खाली सरकलेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 वरती अजून एक फलंदाज इथे मात्र बाद झालाय आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो महेश. इथे मात्र फ्लेक केलाय आणि चांगला आपल्याला फटका पाहायला मिळतो. धाव मिळते 4. इथं हक्काचं क्रीडांगण आहे ओमकार पाटण्याचं. आज मैदानावरती अनेक गोलंदाजांची सर्जरी या फलंदाजाने केली आहे. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार. सामना थोडासा इझी झालाय. धावा झाल्या धावफलकावरती या 2 चौकारांच्या मदतीने 21. पुन्हा एकदा 1 साइडेड सामना पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज. मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो म्हणजेच श्री 11 दिवा डोंबिवली संघाने. अभिनंदन टीम अँड हार्ड लक आरजी चिंतामणी कल्याण संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच